महाराष्ट्रात मान्सूनच्या पुनरागमनानंतर मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईत गेल्या 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दादर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा प्रभावित झाली आहे, तर चर्चगेट जवळ झाड कोसळल्याने वाहतूक मंदावली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून समुद्रात 15 फुटी लाटा उसळण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांना दूर राहण्याचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने पुढील 8 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत सतर्कतेचं आवाहन केलंय. राज्यातील अनेक खासगी आणि CBSE संलग्न शाळांकडून विशिष्ट दुकानातूनच चढ्या दराने पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाते. या पालकांच्या लुटीची गंभीर दखल घेत अशा शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती नेमली जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. सक्ती करणाऱ्या शाळांना नोटिसा बजावण्यात आल्या असून तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान चालू वर्षीच्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेत सामूहिक कॉपी आणि गैरप्रकार केल्याप्रकरणी राज्यात 100 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही लेखी उत्तरात देण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेले अस्लम अन्सारी हे 25 फूट खोल उघड्या मेनहोलमध्ये पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सुरक्षा बॅरिगेड्स नसल्याने या मेनहोलमधील पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांचा मृतदेह पुढील मेनहोलमध्ये सापडला. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होतोय. या गंभीर घटनेची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी कडक कारवाई केली असून सहाय्यक आयुक्तांसह 4 दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलंय. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सनाए तकाइची यांच्यात नवी दिल्लीतील 16व्या वार्षिक शिखर परिषदेत द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आर्थिक सुरक्षा, AI सेमीकंडक्टर आणि ऊर्जा पुरवठा साखळीबाबत महत्त्वाचे करार करण्यात आले. संरक्षण क्षेत्रात संयुक्त विकास प्रकल्पावरही शिक्कामोर्तब झाले. याशिवाय भारतात 1000 बायोगॅस प्लांट उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. उभय देशांमधील हे नवे पर्व तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या जोरावर दोन्ही अर्थव्यवस्थांना अधिक गतिमान आणि समृद्ध करेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलाय. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021240550. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF गुंतवणूकदारांसाठी आपत्कालीन परिस्थितीत खात्यावर स्वस्त कर्ज मिळवण्याची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. हे कर्ज खाते उघडल्याच्या 3ऱ्या ते 6व्या आर्थिक वर्षादरम्यान घेता येतं. यात 2 वर्षांपूर्वीच्या एकूण शिल्लक रकमेच्या जास्तीत जास्त 25% रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. सध्या या कर्जाचा व्याजदर वार्षिक 8.1% आहे, जो सामान्य पर्सनल लोनपेक्षा खूपच कमी आहे. हे कर्ज 36 महिन्यांच्या आत फेडणं बंधनकारक असून मुदतीत परतफेड न केल्यास 6% अतिरिक्त व्याज आकारलं जातं. यासाठी गुंतवणूकदारांना संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये KYC कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने PF नियमात मोठा बदल केला असून आता कर्मचाऱ्यांचे अनिवार्य PF योगदान दरमहा कमाल 1800 रुपयांवर मर्यादित केलंय. नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना केवळ 15,000 रुपयांच्या मूळ वेतनावरच 12% अनिवार्य योगदान द्यावं लागेल, ज्यामुळे 1 लाख रुपये बेसिक सॅलरी असणाऱ्यांचंही आता फक्त 1800 रुपये PF कट होईल. कंपन्यांनाही या प्रमाणातच योगदान देणं बंधनकारक असेल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार वाढणार असून कंपन्यांवरील CTCचे ओझे कमी होईल. ज्यांना अधिक बचत करायची आहे ते स्वैच्छिक योगदान निवडू शकतात. या निर्णयाचा देशातील 8 कोटी सक्रिय ग्राहकांवर थेट परिणाम होईल. बँक क्षेत्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. IBPS द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या एकूण 6,715 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 1 जुलै ते 21 जुलै 2026 या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक असून
उमेदवारांचं वय 20 ते 30 वर्ष दरम्यान असावं. नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अर्जासाठी सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना 850 रुपये तर SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांना 175 रुपये शुल्क आकारलं जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 85,920 रुपयांपर्यंत वेतन मिळणार असून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा 3 टप्प्यात ही निवड प्रक्रिया पार पडेल. रेल्वे भरती बोर्डाने RRB तंत्रज्ञ टेक्निशियन ग्रेड 1 आणि 3 पदांच्या 6,557 जागांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये तंत्रज्ञ ग्रेड 1च्या 323 आणि ग्रेड 3च्या 6,234 जागांचा समावेश आहे. 10वी उत्तीर्ण आणि अभियांत्रिकी पदवीधारक तरुण या पदांसाठी पात्र आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावी, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. 30 जून पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 29 जुलै 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार 29,200 आणि 19,900 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल. उमेदवारांची निवड 100 गुणांच्या लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू. फॅन्ड्री आणि सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं बहुप्रतीक्षित खाशाबा चित्रपटाचा 2 मिनिटे 8 सेकंदांचा दमदार टीझर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय. हा चित्रपट स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित आहे. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रोडक्शन्स निर्मित या भव्य क्रीडापटाला अजय अतुल यांचे संगीत लाभले. यात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर आखाड्यातील संघर्ष दाखवणारा हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 15 वर्षांचा तुफानी फलंदाज वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात अजूनही पदार्पणाची संधी न मिळाल्यामुळे भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केलाय. सोनी स्पोर्ट्सवरील लाईव्ह शोमध्ये बोलताना शास्त्रींचे एक खळबळजनक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. शास्त्री म्हणाले, वैभवला आयर्लंडमध्येच खेळवायला हवं होतं. तिथली मैदाने लहान होती. त्याने आयर्लंडची पॅन्ट काढून हातात दिली असती. तो फक्त 15 वर्षांचा आहे. त्याला कशाचीही भीती नाही. IPLमध्ये त्याने मोठ्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. अशा मॅच विनरला बेंचवर बसवून ठेवू नका.